आओ साई पालकी सेवा समिति चंद्रपुर परिवार के ज्येष्ठ साई सेवक मदन डोनीवाल के घर साई चरित्र पारायण का आयोजन किया गया। इस मौके पर उन्होंने साई के महिमा और चमत्कार के संबंध में सीटीवी के प्रतिनिधि से बातचीत की। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। जय माता दी, ओम साई राम। शिरडी के साई बाबा दुनिया के मालिक है और उनका पावन वचन कि सबका मालिक एक है और जिन्हें हम अलग अलग नामों से विभिन्न धर्मों में पूजते हैं और वही सत्य है। और इस समय पूरी दुनिया में साई की महिमा, उनकी कृपा तथा उनका चमत्कार चल रहा है। और ऐसे में एक ऐसे ही साई भक्त बापेट निवासी मदन डोनीवाल, जिनकी साई बाबा पर अटूट आस्था है, वो पिछले कई वर्षों से शिरडी साई बाबा के दर्शन के लिए जा रहे हैं। जैसा कि सभी लोग वर्ष के अंतिम दिन यानी 21 दिसंबर तथा नए साल को मनाने के लिए किसी न किसी धार्मिक स्थल पर जाते हैं। और आओ साई पालकी सेवा समिति चंद्रपुर के साई परिवार के ज्येष्ठ साई सेवक मदन डोनीवाल 31 दिसंबर को पिछले अनेक वर्षों से शिरडी जा रहे हैं, मगर इस वर्ष कोरोना के संक्रमण के चलते उन्होंने अपने घर साई चरित्र पारायण करने का निर्णय लिया। इस मौके पर आओ साई पालकी सेवा समिति के परिवार के सभी सदस्यों का उन्हें सहयोग मिला, जिसमें रवि अल्लेवार, जितेंद्र इजगिरवार, विनोद भाऊ सूचक, लता डोनीवाल, सुचिता नागपुरे, गौरीताई बावने, वैष्णवी डोनीवाल, गायत्री बैस, सीमा जोकंडीवाल आदि का समावेश है और विधिवत उनके घर साई चरित्र पारायण किया गया है। वहीं इस दौरान सिटी न्यूज प्रतिनिधि माधुरी कटकोजवार ने उनसे साई बाबा की महिमा के संबंध में तथा उनके चमत्कार के संबंध में बातचीत की। इस संदर्भ में उन्होंने साई बाबा की महिमा का इस प्रकार गुणगान किया। आज हम आए शहर के बाबूबेट परिसर में मदन जी डोमेवाल इनके यहाँ, जहाँ पर साई चरित्र पारायण किया जा रहा है 2020 साल के अंतिम दिन 31 दिसंबर को। तो चलिए जान लेते हैं इस पर इनकी प्रतिक्रिया क्या है। मी मदन बाबूराव डोनीवाल, बावपेठ, 2010 पासून दरवर्षी शिर्डीला 30साठी जात होतो। त्यावर्षी फक्त 1500 रुपयामध्ये मी माझा पूर्ण परिवार घेऊन शिर्डीला गेलो आणि आज त्या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या कोविडमुळे मी जाऊ शकलो नाही आणि म्हणून स्वर्गीय श्री बाबूरावजी अल्लेवार यांच्या प्रेरणेतून साकारलेला श्री आओ साई पालकी परिवार, जे श्री रवींद्र भाऊ अल्लेवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुरात कार्यरत आहे। असाच एकदा प्रसंग आला होता, माझी आई मरण पावली होती, त्याच्यामुळे मी शिर्डीला जाऊ शकलो नाही। तेव्हा बाबा स्वतः चंद्रपुरात आले, म्हणजेच प्रतिरूपाने बाबांच्या पादुका चंद्रपुरात आल्या। त्या माध्यमातून मी आओ साई पालकीच्या परिवारात मिसळलो, त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाऊ लागलो, सहभाग घेऊ लागलो, जी सेवा होईल ती करू लागलो आणि त्याच माध्यमातून आज मी जाऊ शकलो नाही म्हणून। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 31 डिसेंबर जरी असला तरी पण गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळे उद्याचा नवीन वर्ष आणि आजचा गुरुवार हे दोघांची तालमेल मिळाली, म्हणून सहज मी आणि माझी मुलगी वैष्णवी डोनीवाल आम्ही बसलो असताना एका क्षणात हा निर्णय झाला की आपण भजन ठेवायचं। तर तिची इच्छा खूप दिवसापासून होती की साई सच्चरित्र पारायण आपल्या घरी झालं पाहिजे, म्हणून मी तिला म्हटलं की आपण दरवर्षी जातो आणि जातो म्हणजे मी रोज शिर्डीला जाण्यासाठी 20 रुपये याप्रमाणे मी जमा करतो आणि त्या पैशाने मी शिर्डीला पूर्ण परिवाराला घेऊन जातो। तर तो पैसा आहेच, म्हटलं आपण यावेळेला शिर्डीला न जाता आपण घरी पारायण करू। बस एका क्षणात झाला निर्णय, बाबाला हात जोडला। आमचे यांच्यामुळे आज मी हे करू शकलो। त्यांना लगेच फोन केला की भाऊ आपल्याला साई सच्चरित्र पारायण घरी ठेवायचं आहे, म्हणून लगेच याला कळवलं आणि रविभाऊला फोन केला। रविभाऊ म्हणे मी तर नाही आहो, मी जातो पण तुम्ही करा। तसेच विनोद भाऊ सूचकला यांना पण मी केला, त्यांनी पण होकार दिला आणि आज मी सकाळी 4 वाजतापासून हा आपल्या मुलासोबत इथं आहे आणि बाबांच्या कृपेने मी हा सोहळा यावर्षी आपल्या घरी शिर्डी। आणि एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना बाबाचा प्रचार म्हणून सांगत आहो असं नाही, बाबाची प्रचिती म्हणून सांगतो की जेव्हा मी 1500 रुपयात शिर्डीला परिवाराला घेऊन गेलो होतो तेव्हा प्रत्यक्ष बाबाचे दर्शन भुसावळ स्टेशनवर मला झाले। ते याच्यासाठी सांगत आहो की तो अनुभव 1500 रुपयात चंद्रपूरवरून शिर्डीला कधी मी मोठ्या ट्रेनमध्ये कधीच बसलो नव्हतो,
तरी पण शिर्डीला जाऊन परत पैसे वापस घेऊन आलो, हा त्यातला एक आहे. आणि त्या रूपाने आज शिर्डीला एक माझे स्नेही म्हणजे याच माध्यमातून माझ्या मुलीसोबत त्यांचा संपर्क आला आणि ते आज माझे नातेवाईक म्हणून आहे, शिवाजी साबळे. त्यांना मी कळवलं की भाऊ साई सच्चरित्र पारायण घेता यावेळेला मी शिर्डीला काही येणार नाही. खुशाल करा म्हणे, बाबा तुमच्याकडे येतील, हा त्यांचा शब्द प्रमाण म्हणून. आता मी अध्याय वाचत होतो, कुत्रा माझ्या अंगणात आला. तो कुत्रा नाही आहे, ते बाबा आहे. हा आत्मविश्वास आहे. आणि साई सर्वांचं या कोविडमधून सर्वांचं भलं करो. माझ्या आणि माझ्या सर्व इष्टमित्रांचे, साई सेवकांचे, चंद्रपूर नगरीचे भरभराटून त्यांना यश देव, एवढी साई चरणी प्रार्थना करतो. साईराम. और इस खबर के अंत में हम यही कहेंगे, दुनिया के मालिक साई है और साई की वाणी पूरी दुनिया में चल रही है कि सबका मालिक एक है. और हम साई बाबा से यही प्रार्थना करते हैं कि हर इंसान के अच्छे कार्यों की मनोकामना पूर्ण करे तथा उनका नया वर्ष मंगलमय हो. जय माता दी. ओम साई राम.